नमस्कार, एक मिनिट डिजिटलमध्ये मी सुनील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। आज मी अशा एका मुद्द्यावरती बोलणार आहे ज्या मुद्द्यामुळे या लातूर शहरामध्ये नव्हे तर जिल्ह्यामध्ये अत्यंत खळबळ उडाली आहे। कारण भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी जे आहेत भाजपला आव्हान देत थेट 70 जागांवरती अपक्ष उमेदवारी अर्ज जे आहेत जे उमेदवार जे आहेत त्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये ते आता उतरत आहेत। कारण लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आपण विचार करत असताना ज्यावेळी फॉर्म भरण्याची शेवटची तारीख होती, शेवटच्या दिवसात आणि शेवटच्या क्षणापर्यंत भारतीय जनता पार्टीने आपल्या कार्यकर्त्यांना नेमकं कळू दिलं नाही की नेमकं उमेदवारी कुणाला देणार आहेत आणि एबी फॉर्म कुणाला जोडलेला आहे। त्यामुळे अनेक वर्षापासून जे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत होते, जे निष्ठावंत आहेत, त्यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे ते आता मोठ्या प्रमाणात नाराज झालेले आहेत। या नाराज होणाऱ्यांची संख्या मात्र काही कमी नाही आहे। त्याच्यामध्ये जवळपास 70 ते 80 असे लोक आहेत ज्यांना भारतीय जनता पार्टीनं कामाला लागा असं म्हटलं होतं, त्यांच्याकडनं तयारीसुद्धा करून घेतली होती। मात्र आयत्या वेळी त्यांनी अनेक ज्या आपल्या पक्षामध्ये आलेले जे नवीन उमेदवार आहेत, जे नवीन प्रवेश केलेले जे लोक आहेत, त्यांना यामध्ये संधी दिली आणि त्यामुळे कुठेतरी गेल्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीमध्ये काम करणारे जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत ते मात्र या निवडणुकीच्या जे स्वप्न होतं त्यांचं, या निवडणुकीमध्ये आपण निवडणूक लढवायचं किंवा लातूर महानगरपालिकेवरती नगरसेवक असेल, उपमहापौर असेल, असे विविध पदं जे आहेत ते भूषवायचं कुठंतरी त्यांचं जे स्वप्न होतं ते मात्र भंगलेलं आहे। याचं कारण काय मित्रांनो? याचं कारण एकच आहे। कारण आपण याच्या अगोदरची जर पार्श्वभूमी पाहिली या निवडणुकीच्या संदर्भामधली तर ज्यावेळी निलंगा नगरपंचायतीची ज्यावेळेस निवडणुका झाली, नगर परिषदेची ज्यावेळेस निवडणूक झाली, त्या काळामध्ये जे आहेत भारतीय जनता पार्टींना या लातूर जिल्ह्यामध्ये चांगल्या जागा मिळालेल्या आहेत आणि चांगलं यश त्यांना या निवडणुकीमध्ये मिळालेलं आहे। त्यावेळेस आवेशपूर्ण भाषण जे आहे किंवा आवेश कार्यकर्त्यांमध्ये एक जोश निर्माण व्हावा यासाठी श्री संभाजी पाटील निलंगेकरांनी आपला जो गमछा आहे तो गमछा फिरवत कार्यकर्त्यांना आव्हान केलं की आता आपण थेट लातूरमध्ये जाऊन आता लातूरमधली जी आहे महानगरपालिका आपल्या ताब्यामध्ये घेऊ, असं एक म्हणजे आव्हान दिलं होतं किंवा आश्वासन लोक कार्यकर्त्यांमध्ये जे आहे ते भरवलं होतं। मात्र आता त्याच संभाजी पाटील निलंगेकरांच्या एकतर्फी धोरणामुळं जो इथला निष्ठावंत कार्यकर्ता जो आहे तो भरडला जातोय आणि या निष्ठावंत कार्यकर्त्यांना कुठंतरी संभाजी पाटील यांच्या या धोरणामुळं जे आहे अत्यंत म्हणजे त्यांची जी नाराजी आहे ती बळावून घ्यावं लागत आहे। कारण संभाजी पाटील निलंगेकर यांनी आपले जी कार्यकर्ते आहेत, आपल्या फळीमधले जी मंडळी आहेत, त्यांनाच या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांना तिकीट देऊन त्यांना रणांगणामध्ये उतरवलेलं आहे। तसेच अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या वाढदिवसादिवशी ज्या कार्यकर्त्यांनी बॅनर लावलेले होते, शुभेच्छाचे बॅनर असतील, त्या कार्यकर्त्यांना सुद्धा जाणीवपूर्वक श्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी डावलल्याचा आरोप सुद्धा या कार्यकर्त्यांनी केलेला आहे। कारण गेल्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीमध्ये काम करणारे जे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते मात्र आम्हाला उमेदवारी न दिल्यामुळे ते नाराज झालेले आहेत आणि त्यांनी या निवडणुकीमध्ये जर पाहिलं तर आता बंड केलेला आहे आणि त्यांनी थेट या महानगरपालिकेमध्ये आपण या रिंगणामध्ये उतरवणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। यामध्ये काय झालं? यामध्ये एक झालं की आयत्या वेळेमध्ये संभाजी पाटील निलंगेकरांनी या लातूर शहर महानगरपालिकेचं प्रमुखपद स्वीकारलं। त्यामुळं त्यांनी अनेक आर्थिक व्यवहार केल्याचा असाही आरोप या कार्यकर्त्यांनी केलेला आहे। कारण आर्थिक व्यवहारातून अनेक उमेदवारी ज्या आहेत या भारतीय जनता पार्टीमध्ये लोकांना दिल्याचं कार्यकर्ते, निष्ठावंत कार्यकर्ते त्यांनी सांगितलेलं आहे। त्याचबरोबर एक प्रभाग आहे, उमेदवार दुसऱ्या प्रभागामधला आहे, आयात करून तो उमेदवार एका प्रभागामध्ये लादला जातो, त्यावेळी त्या प्रभागामध्ये निष्ठावंत कार्यकर्ते नव्हते का, असाही जो आरोप आहे तो या भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमुळे केलेला आहे। आणि त्यामुळं एकूण या परिस्थितीमध्ये जर पाहिलं तर संभाजी पाटील निलंगेकर हे कुठंतरी भाजपला संपवण्यासाठी निघालेत का? कारण हाही प्रश्न निर्माण होतोय। कारण संभाजी पाटील निलंगेकर यांनी ज्यावेळी युतीची घोषणा होत होती त्यावेळी मात्र आपल्या मित्रपक्षांना सुद्धा संभाजी पाटील निलंगेकरांनी डावललं। संभाजी पाटील निलंगेकरांनी एक हाती आपली सत्ता राहावी, एक हाती आपलं वर्चस्व राहावं असा प्रयत्न जे आहे संभाजी पाटील निलंगेकरांनी या निवडणुकीच्या मध्ये जे आहे ते आपल्याला केल्याचं दिसते। कारण राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत ज्यावेळेस या जागेसंदर्भामधली बोलणी सुरू होती,
7 बैठका झाल्या, या 7 बैठकामध्ये सुद्धा त्यांनी तोडगा काढलेला नाही. ज्यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून जे आहेत आपल्याला 20 जागा द्याव्यात अशी जी मागणी करण्यात आली होती, त्यावेळी मात्र संभाजी पाटील निलंगेकरांनी आपण त्यांनाच 10 जागा देऊ अशा एक भूमिकेवरती त्यांनी राहिले होते. आणि त्यामुळं कुठंतरी या राष्ट्रवादी अजित पवार गट असेल आणि भाजप असेल यांची युती तुटली. त्याचबरोबर शिवसेना शिंदे गटांना सुद्धा ज्या जागा आहेत त्या जागेवरती सुद्धा बोलणी फिसकटली. अनेक बैठका झाल्या, मात्र बैठकीतून तोडगा निघाला नाही. म्हणजे एकूण याच्यामध्ये संभाजी पाटील निलंगेकरांनी स्वतःचा वर्चस्व या लातूर जिल्ह्यावरती कायम राहावा असं त्यांना वाटते का? आणि त्याच्यामुळं कुठंतरी संभाजी पाटील निलंगेकर हे भाजप संपवायला निघालेत का? हाही प्रश्न या निमित्तानं निर्माण होतोय. कारण आता मित्रपक्ष नाराज केलेत संभाजी पाटील निलंगेकरांनी, त्याचबरोबर आपल्या पक्षामधले निष्ठावंत कार्यकर्ते सुद्धा नाराज केलेत. त्यामुळं या निवडणुकीमध्ये संभाजी पाटील निलंगेकरांना मोठी कसरत करावी लागणार आहे. आणि जे या भाजपला जे विजय मिळणार होतं किंवा संभाजी पाटील निलंगेकरांनी 70 जागा ज्या या महानगरपालिकेमध्ये आपले उमेदवार जे आहेत ते उभे केलेले आहेत, त्यापैकी त्यांनी विश्वास दाखवला आहे की जवळपास 50 जागा ज्या आहेत आमच्या या भारतीय जनता पार्टीच्या या लातूर महानगरपालिकेमध्ये निवडून येतील. मात्र आता निष्ठावंत कार्यकर्त्यांनी जर बंड पुकारला असेल तर तुमच्या 70 जागा किंवा 50 जागा तरी निवडून येणार का? हा सुद्धा या निमित्तानं प्रश्न निर्माण होतोय. कारण गेल्या अनेक वर्षापासून जे निष्ठावान कार्यकर्ते आहेत त्यांनी फक्त छत्रंजा उचलायच्या का? आणि जे आयात आणि जे उमेदवार तुम्ही या तुमच्या पक्षामध्ये बोलवले त्यांना संधी देऊन या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी काय करायचं असा जो प्रश्न जो आहे तो या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेला आहे. आणि त्यामुळं कुठंतर आर्थिक व्यवहार या सगळ्या उमेदवारीमध्ये जे झाल्याचा आरोप सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी इथं केलेला आहे. आणि त्यामुळं हे कार्यकर्ते पूर्णपणे नाराज झालेले आहेत आणि त्यांनी आता स्वतंत्र अपक्ष म्हणून एक विंग जे आहे ते त्यांनी तयार केलेले आहेत. आणि 70च्या 70 जागा ज्या या आहेत अपक्ष म्हणून ते या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवणार आहेत. आणि जर समजा भारतीय जनता पार्टीच्या या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी जर 70च्या 70 जागा जर मोठ्या ताकदीने जर लढवल्या तर याचा फटका नक्कीच भारतीय जनता पार्टीला होणार आहे. आणि याचा फटका या इथल्या जी व्यवस्था आहे भारतीय जनता पार्टीची त्या व्यवस्थेला बसणार आहे. कारण फक्त यामध्ये संभाजी पाटील निलंगेकर यांच्या आग्रहानंच या ठिकाणी चाललेली ही भारतीय जनता पार्टी आहे का? हाही प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय. कारण याच भारतीय जनता पार्टीमध्ये फक्त सक्षम नेतृत्व म्हणून संभाजी पाटील ज्यावेळेस पुढे येत आहेत त्यावेळेस निष्ठावंत कार्यकर्त्याला त्यांनी का डावललं हाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. त्यामुळं येत्या काळामध्ये जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत जे आता नाराज आहेत त्यांची नाराजी संभाजी पाटील दूर करणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. आणि नेमकं या निवडणुकीमध्ये गुलाल कुणाला लागणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. इथंच थांबतोय. धन्यवाद. Thanks for watching Ekmat Digital.